मावशी नमस्कार. नमस्कार. सांगा तुमचं नाव सांगा मावशी आणि तुम्ही कुठल्या ते सांगा. माझं नाव आहे सर शालिनी कृष्णा बेसेकर, राहणार पुलगाव, गांधीनगर, वार्ड नंबर 11 मध्ये. आता तुम्हाला त्रास काय होता मावशी सांगा. सर मला गुडघ्याचा त्रास होता, 4 ते 5 महिन्यापासून त्रास होता मला. बरोबर. मग मी त्यासाठी हाडाच्या डॉक्टरांकडे गेले पुलगाव मध्ये. बरोबर. तिथे 1 महिन्याचा उपचार झाला माझा. बरोबर. आणि त्यानंतर मग मी लेप सुद्धा घेतले. तर त्या औषधांनी हाडाच्या डॉक्टरांकडे जे महिना औषध घेतलं त्यांनी कसं वाटलं तुम्हाला? त्रास सारखाच होता का? सारखाच त्रास, कमी नाही झाला त्रास? बरं. मग तुम्ही लेप लावण्यासाठी गेला? कुठे गेला होता लेप लावण्यासाठी? मग इथे धामणगावचा लेप घेतला. बरोबर आहे. किती लेप घेतले? 7 ते 8 लेप घेतले. किती दिवसानंतर जावं लागत होतं? ते 1 आठवड्यानंतर जावं लागत होतं. बापरे. त्याच्यानंतर मग लेप घेऊन मग आयुर्वेदिक औषध पण घेतलं मी 2 महिने. हो का? 2 महिने घेतलं. बरोबर. मग 2 महिन्यानंतर मग माझं दुखणं म्हणजे थोडं गुडघ्याचा त्रास सुरूच होता. फक्त सूज कमी झाली होती, पण तेवढी सूज नव्हती झाली. तेवढी सूज कमी नव्हती झाली नाही. आणि बसताना मला असं म्हणजे खाली बसलं की त्रास होत होता. इथे चालतानाही त्रास होत होता. आणि गाडीवर वगैरे मला बसता नव्हतं येत, बाईकवर वगैरे. मग मी इकडे आली, मग आईकडे आली. मग माझ्या वहिनीने सल्ला दिला की तुम्ही इथे जा म्हणत होत्या, आणि फिजिओथेरपी घ्या म्हणे तुम्ही, त्याच्यामधून तुम्हाला म्हणे आराम पडतो, आराम होईल असं त्यांनी सांगितलं. म्हणजे त्या पहिले इकडे माझ्याकडे आल्या होत्या ट्रीटमेंटसाठी? तुमच्याकडे टाचेसाठी आल्या होत्या. त्यांनी ट्रीटमेंट घेतली होती. त्यावेळेस तुमचं हॉस्पिटल तिकडे होतं सर? बरोबर, सुदामपुरीत होतं. तर आता त्यांनी सांगितलं की म्हणे बॅचलर रोडवर आहे म्हणे, तुम्ही तिथे जा म्हणे आणि उपचार घ्या म्हणे. बरोबर. मग तुम्ही आल्या आणि आता त्याच्या पुढे मग कसं वाटलं तुम्हाला सांगा. मग मी त्याच्या पुढे मग आल्यानंतर मग मला पहिल्या दिवशी बरं वाटलं. मग तिथून 4 ते 5 दिवसांनी मला म्हणजे खूपच बरं वाटलं, आराम झाला मला. छान छान. मग मी सांगू लागली सरांना की सर मला थोडा आराम वाटत आहे आता सुरुवातीपेक्षा. तर मग सरांनी मला हलका हलका त्याच्यामध्ये म्हणजे व्यायाम सुरू केला मग तुमचा. आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला आता 25-30 सिटिंग झाल्या आहे तुमच्या. आता त्याच्यानंतर आता कसं आहे गुडघ्याची परिस्थिती? काय चालणं कसं आहे, बसणं कसं आहे? आता चालणं पण बरोबर आहे सर माझं, आणि मला बसता पण येतो, आणि तितका त्रास मला काही आता त्रास जाणवत नाही आता. म्हणजे पूर्ण समाधानी आहे तुम्ही? समाधानी आहे. व्हेरी गुड. आता तुम्हाला जर पुढे पुन्हा तुम्हीच सोडा, आता दुसरे जर कोणी असे गुडघ्याचे त्रासवाले पेशंट जर दिसले तर तुम्हाला काय वाटेल, त्यांना काय सांगावं? मी त्यांना नक्की इकडे सांगेन की तुम्ही या डॉक्टरांकडे जा आणि तिथे उपचार, फिजिओथेरपी ट्रीटमेंट घेण्यासाठी सांगणार. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्ही बाकीची ट्रीटमेंट जी काही घेतली ते ठीक आहे, हरकत नाही आहे, परंतु सोबत जर फिजिओथेरपी घेतली अशा त्रासासाठी तर ताबडतोब तुम्ही दुरुस्त होऊ शकता. याची खात्री झाली ना आता तुम्हाला? हो सर. धन्यवाद.